हमारे नई वीडियोस को देखने के लिए YouTube के ऐप पर बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। नमस्कार, मी रूपा नाबर। स्वागत आहे माझ्या कोस्टल किचनमध्ये। आज मी बटाटा वडा करणार आहे जो सर्वांना आवडतो, पण आज मी एका वेगळ्या पद्धतीने करणार आहे ज्याला एक चायनीज टच आणणार आहे। तर बघूया हा आपण कसा केला जातो। आपण पॅन घेतलेला आहे, तो गॅसवर चढवूया आणि मी तेल सुद्धा चढवते कारण आपल्याला वडे तळायचे। तेल गरम व्हायला वेळ लागेल, त्यामुळे दोन्ही गॅस ऑन करूया। थोडं तेल पॅन मध्ये घेतलंय, मोहरी, हळद, हिंग, ओल्या मिरच्या, कढीपत्ता, त्याच्यात बटाटे, हे बटाटे तुम्ही स्मॅश करून सुद्धा घालू शकता, पण हे मी परतल्यानंतर थोडे स्मॅश करून मग आपण वडे करणार आहोत। मीठ चवीपुरतं आणि जो चायनीज टच आहे तो मी हा चिंगचा शेजवान चटणी देणार आहे, त्यामुळे ती चटणी घालूया। आपण हा चांगला परतून घेतलेला आहे। तुम्ही बघितलं, मला मस्त ठसका लागलाय, त्यातून तुम्हाला अंदाज येईल की मस्त झणझणीत झालेलं आहे। आपण बघितलं की बटाट्याचं पुरण बटाटे वड्याचं रेडी झालेलं आहे, ज्याला आपण एक चायनीज टच दिला शेजवान चटणीनी। आता आपण त्याचं बाहेरचं कवरिंग करण्याचं बॅटर तयार करूया। बेसन आहे, त्याच्यात ही टिप आहे की मी थोडंसं कुरकुरीतपणा आणण्यासाठी त्याच्यात कॉर्नफ्लोअर घालते आणि त्याच्यात थोडं राईस फ्लोअर घालते किंवा तांदळाचं पीठ। या दोन्ही जिन्नसनी बाहेरचं कवरिंग एकदम कुरकुरीत होतं। चवीपुरतं मीठ, थोडी हळद आणि आलं लसणीची पेस्ट, खायचा सोडा, पाणी घेऊन हे चांगलं फेटून आपण एक बॅटर तयार करूया। फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही, असं त्या बटाट्याला चांगलं कोट करणारं बॅटर तयार केलं पाहिजे। हे बॅटर तयार झालेलं आहे, आता हे बाजूला ठेवूया। तेल चांगलं गरम झालंय, आता बॅटरमध्ये थोडंसं मोहनासाठी थोडं गरम तेल टाकूया आणि मिक्स करूया। ही एक टिप आहे, गरम तेल घातल्यामुळे बाहेरचं कवरिंग असं छान फुगून येतं। आता हे बॅटर आहे आणि हे आपण केलेलं पुरण आहे, त्या पुरणमध्ये आपण आता गार झालंय तर कोथिंबीर घालूया आणि मस्त मिक्स करूया। आता त्याचे गोळे करून घ्यायचे आपल्याला। ते बाजूला ठेवूया। वडे तयार झालेले आहेत, म्हणजे आतला आपण पुरणाचा गोळा करून रेडी आहोत आणि बॅटर रेडी आहे। तेल मस्त गरम झालंय, आता आपण फ्राय करायला घेऊया। सगळे वडे आपण टाकलेले आहेत आणि आपण आता त्यांना फ्राय करायचं आहे। गॅस मीडियम वरती ठेवा, फार फास्ट किंवा फार स्लो नको। वडे मस्त खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घेतलेले आहेत आणि आपण त्यांना निथळून घेऊया। आपले शेजवान बटाटवडे रेडी झालेले आहेत, तर तुम्ही डेफिनेटली तुमच्या किचनमध्ये ट्राय करा। तुम्हाला आवडले असतील तर लाईक बटन हिट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा इंडिया फूड नेटवर्कला।